नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 44 पाहणार आहोत. त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली? तर मित्रांनो, यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी बाबा पद्मजीन यांनी लिहिलेली आहे. मित्रांनो, यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये हिंदू धर्मातील स्त्रिया, विशेषतः विधवा स्त्रियांच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो, 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर मित्रांनो, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो, वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख यांनी जातउच्छेद निबंध लिहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर मित्रांनो, प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केले होते आणि भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकामधून लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख त्यांची शतपत्रेसुद्धा प्रकाशित करीत होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? तर मित्रांनो, मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, मुंबईचा शिल्पकार म्हणून जगन्नाथ म्हणजेच नाना शंकर शेठ यांना ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर मित्रांनो, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा विनोबा भावे यांनी भूदान चळवळीच्या वेळेस 1951 मध्ये केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी 1917 मध्ये केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण? तर मित्रांनो, हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक महर्षी कर्वे हे आहेत आणि महर्षी कर्वे यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना 1907 मध्ये केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर मित्रांनो, मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मित्रांनो, मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये सुरू केले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये गुलामगिरी हे पुस्तक लिहिले होते आणि हे पुस्तक त्यांनी अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध लढणाऱ्या जनतेस अर्पण केले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला? तर मित्रांनो, वारकरी चळवळीचा पाया संत ज्ञानेश्वर यांनी घातला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर मित्रांनो, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती. मित्रांनो, महर्षी कर्वे यांनी 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली होती, परंतु पुढे चालून 1920 मध्ये विठ्ठलबाई ठाकरसी यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ 15 लाखाची देणगी दिली. त्यामुळे त्या महिला विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे करण्यात आले होते व पुढे 1949च्या कायद्यानुसार 1950ला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर मित्रांनो, भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक पंजाबराव देशमुख हे होते. मित्रांनो, पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? तर मित्रांनो, महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत थॉमस पेन हा होय. मित्रांनो, थॉमस पेन यांच्या द राईट मॅन या पुस्तकांचा महात्मा फुले यांच्यावर प्रभाव होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण? तर मित्रांनो, वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक शाहू महाराज हे होत.
अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 44 आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे.